नमस्कार मंडळी, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय सावित्री। आज मी तुमच्याशी एका सुविचाराविषयी बोलणार आहे। मला काल परवा एक छान सुविचार आठवला। आपण सर्वांनी बिहारमधल्या दशरथ मांझी यांची कथा म्हणजे चरित्र ऐकलं असेल, पाहिलं असेल, वाचलं असेल आणि त्यामध्ये ते जे दशरथ मांझी आहेत त्यांनी पूर्ण डोंगर खोदून काढला आणि जो काही अनेक किलोमीटरचा रस्ता होता, डोंगर ओलांडून त्या बाजूला जावं लागायचं आणि त्यामुळे सर्व गावकऱ्यांची, आजारी लोकांची गैरसोय होती। आणि मग त्यांनी पूर्ण डोंगर खोदून तिथून रस्ता केला आणि फक्त 1 किलोमीटर एवढंच अंतर ते गाव आणि मुख्य शहर यांच्यामध्ये राहिलं आणि त्यामुळे अनेक सुविधा त्या गावाला, वस्तीला किंबहुना त्या बाजूच्या अनेक गावांना मिळाल्या। आणि त्या संदर्भात असं म्हटलं जातं, जेव्हा या दशरथ मांझी यांची पत्नी ही त्यांना जेवण घेऊन जात असताना घसरून त्या डोंगरावरून खाली पडली आणि त्या मांझींच्या पत्नीला जेव्हा दवाखान्यात न्यायची वेळ आली तेव्हा दवाखान्यात नेत असताना अनेक खाचखळगे, अडचणी, रस्ता खराब, त्यामुळं दवाखान्यात नेण्यासाठी वेळ लागला आणि त्यांच्या पत्नीचं दुर्दैवी निधन झालं। त्यावेळेला दशरथ मांझी हे त्या डोंगरावर गेले। छन्नी, हातोडा, टिकाव, खोर, पाटी जे जे हाताला लागेल ते त्या घेऊन डोंगरावर गेले आणि प्रचंड मोठा डोंगर पाहून त्यांनी त्या डोंगराला ठणकावून सांगितलं, आता मी तुला तोडणार। डोंगर ही फार मोठी समस्या आहे आणि त्यांनी सांगितलं डोंगराकडे बघून, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं। मित्रो, बंधूंनो, भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात, अनेक संकट येतात, पण आपण एक सुदैवी असं असतो की आपल्यावर छोटे छोटे संकट येतात, छोट्या छोट्या समस्या येतात, छोटे प्रश्न येतात आणि या छोट्या समस्या, छोटे प्रश्न, छोट्या अडचणी यांना आपण खूप घालवतो। आज मी तुम्हाला सांगणार आहे दशरथ मांझी यांचं उदाहरण सहज समोर ठेवा। प्रश्न किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे हा प्रश्नच तुम्ही डोक्यात ठेवू नका। फक्त एक करा, तो प्रश्न जोपर्यंत सोडवणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही। म्हणजेच काय, दशरथ मांझी यांच्या शब्दात, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं। मित्रो, 22 वर्षे दशरथ मांझी यांनी अविरत कष्ट घेतले आणि 22 वर्षानंतर सर्वांना एक मोठा असा रस्ता डोंगरामधून मिळालेला आहे। 22 वर्षांचं ते फळ आहे आणि आपण मात्र बघा मित्रहो, 22 मिनिट, 22 तास, 22 दिवस, 22 आठवडे, 22 महिने यापैकी कोणत्याही वेळेला थांबायला तयार नसतो। मला आत्ता पाहिजे, इन्स्टंट पाहिजे, लगेच पाहिजे। नाही मित्र, आपल्याला मिळणार आहेच, फक्त काय केलं पाहिजे, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हा विचार सतत डोक्यात ठेवा। मग पहा, तुमची कोणतीही समस्या ही समस्या राहणार नाही। प्रत्येक समस्येचं उत्तर निसर्गाने तुमच्या जवळच दिलेलं आहे। फक्त पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं। आज इथेच थांबूया। धन्यवाद।